नमस्कार, देशगतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। मला काल मीडियाने विचारले, तुम्ही म्हणाले होते जहां नहीं चैना वहां नहीं रहना। मग मी म्हणालो देर आए दुरुस्त आए। काही लोक थोडा वेळ या घरात तर थोडा वेळ त्या घरात असतात, अशा लोकांना हे दुःख कळणार नाही। मागच्या मंगळवारी आमची बैठक झाली आणि तेव्हाच ठरलं होतं की शपथ घ्यायची आहे, पण मी कोणालाच सांगितलं नाही, असा गोप्यस्फोट यावेळी भुजबळ यांनी केलाय। मंकी कॅप घालून आलेल्या दरोडखोरांनी बाप लेकांच्या गळ्याला चाकू लावून महिलांच्या अंगावरील 1,50,000 रुपये किमतीचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना सातारा परिसरातील आलोक नगर येथे 20 मे रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आली। या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अशी प्रवृत्ती ठेचली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। या प्रकरणात ज्या 2 व्यक्ती फरार आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी 6 पथक तयार करण्यात आली आहेत। पुढच्या काही 24 तासात त्यांना तुरुंगात टाकण्यात पोलीस यशस्वी होतील। त्यांनी जो नीचपणा केला आहे तो पाहता त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे। आता पुन्हा एकदा भुजबळ यांना मंत्रीपद मिळालं आहे। भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली। दरम्यान त्यानंतर त्यांनी काही गोप्यस्फोट देखील केले आहेत। मागच्या मंगळवारी आमची बैठक झाली आणि तेव्हाच ठरलं होतं की शपथ घ्यायची आहे, पण मी कोणालाच नाही सांगितलं, असा गोप्यस्फोट यावेळी भुजबळ यांनी केलाय। पुढे बोलताना ते म्हणाले की मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यावेळीच सांगितलं होतं की दुरुस्त करायला पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रयत्न केले, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं। राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलंय। याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली। महायुतीच्या नेत्यांनी यावेळी मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार केलाय। दरम्यान निवडणुका सुरू होण्याआधी किंवा जागा वाटप यांच्या चर्चा होण्याआधी जागा वाटप आणि युतीतील पक्षविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना दिल्या आहेत। कोराडे गावच्या शिवारातील भांबारे वस्ती येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सख्या बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली। त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे। आठवड्यापूर्वीच गोगलगाय गावात 2 चुलत भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती। सोमवार 26 मे पासून उरणच्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानचा जलप्रवास 25 रुपयांनी महागणार आहे। पावसाळ्यात अनियमित जलप्रवासामुळे महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाकडून मोरा ते मुंबईच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे या प्रवासाकरिता प्रवाशांना एका फेरीसाठी 80 ऐवजी 105 रुपये मोजावे लागणार आहे। ही दरवाढ 4 महिन्यांसाठी लागू होणार असून 1 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा 80 रुपये दर करण्यात येणार आहेत। बिगर मोसमी पावसाने सावंतवाडी तालुक्याला झोडपून काढले असून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे। त्यामुळे आंबोली घाटात आज सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली। वस मंदिरापासून सावंतवाडीच्या दिशेने काही अंतरावर ही घटना घडली। डोंगरावरून माती आणि दगड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। तातडीने वाहतूक पूर्ववत करण्यात आली। गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट व मनसे या 2 पक्षांची युती होणार असल्याची चर्चा रंगत आहे। मात्र या दोन्ही पक्षांचे प्रमुख परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे ही चर्चा थांबली होती। आता हे दोन्ही नेते मुंबईत परतले असून पुन्हा एकदा युतीच्या चर्चेने जोर धरला आहे। यावर शिवसेना ठाकरे आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करण्यासाठी सकारात्मकता आहे। आम्ही राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय, त्यावर राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा। दरम्यान शिवसेनेने योग्य तो प्रस्ताव पाठवावा। आम्ही देखील युतीसाठी सकारात्मक आहोत, अशी प्रतिक्रिया मनसेने दिली आहे। वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील हडपसर मधील घटना समोर आली आहे। मनासारखा हुंडा मानपान न दिल्याच्या कारणावरून सुनेचा सासराच्या लोकांकडून छळ करण्यात आलाय। सासराच्या जाचाला कंटाळून विवाहतेची गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। देवकी प्रसाद पुजारी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी पती, दीर, सासू व सासरे यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत दीपाचे वडील गुरु संगपा म्यागेरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे।
चिखली येथील इंद्रायणी नदीच्या निड्या पूररेषेत बांधलेल्या 36 अनधिकृत आलिशान बंगल्यावरील कारवाईच्या वेळी शिरसाट नावाच्या बीट निरीक्षकाने पैसे घेतल्याचा आरोप बंगले मालकांकडून करण्यात आलाय. दरम्यान आरोप झालेल्या संबंधित बीट निरीक्षकाला नोटीस बजावत खुलासा मागविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी बुधवारी दिली. इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत सुमारे 7245 चौरस मीटर क्षेत्रफळावर हे 2 ते 3 मजली आलिशान अनधिकृत बंगले उभारण्यात आले होते. भारतीय लष्करात शौर्याचा इतिहास नोंदवलेल्या सातारा तालुक्यातील अपशिंगे मिलिटरी गावाने सैनिकांचं गाव म्हणून ख्याती मिळवली आहे. या गावातील तब्बल 53 रणशूरांनी मायभूमीसाठी रक्त सांडले. पहिल्या महायुद्धातही 46 जण शहीद झाले होते. त्याचे प्रतीक म्हणून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अपशिंगे मिलिटरीत येऊन विजयस्तंभ उभारला आहे. सद्यस्थितीत गावातील सुमारे 325 जवान देशसेवेसाठी सीमेवर कार्यरत असून माजी सैनिकांची संख्या 350च्या वर आहे. मला याच वर्षी लग्न करायचं आहे, तरुण हट्टाला पेटला. यावरून त्याचा प्रेयसी सोबत वाद झाला आणि त्यातूनच त्याने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली आहे. या घटनेने तरुणाच्या कुटुंबाला आणि त्याच्या प्रेयसीला मोठा धक्का बसलाय. या तरुणाने आपल्या प्रेयसी समोरच गळफास घेत जीव दिल्याने ती हादरली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील मुंडेगाव शिवारात असलेल्या जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत मंगळवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास लागलेली आग अद्याप सुरू आहे. या आगीत 2 कर्मचारी किरकोळ भाजले असून मात्र आता या आगीने पुन्हा रौद्ररूप धारण केले आहे. कंपनीच्या आतमध्ये असलेल्या गॅस टाक्या फुटल्यास धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी 1 किलोमीटर परिसर निर्मानुष्य करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलीस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. साताराचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान रायगड पोलीस अधीक्षकांची अचानक बदली करण्यात आल्याने भुवया उंचावल्या आहेत. तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन विरुद्ध ईडीने 1000 कोटी रुपयांचा कथित घोटाळ्याचा आरोप करत मनी लॉन्ड्रिंगची चौकशी सुरू केली होती. या चौकशीला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ईडीने TASMAC वर केलेल्या छापेमारीवर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, ईडी कडून संविधानाचे उल्लंघन होत असून आता ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बिकानेर येथील जाहीर सभेत बोलत असताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर जोरदार टीका केली. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले, पहलगाम येथे निष्पापांवर गोळ्या झाडल्या गेल्या. यानंतर प्रत्येक नागरिकाने संकल्प केला होता की दहशतवादाला मातीत गाडावे लागेल. 3ही दलांनी असे चक्रव्यूह रचले की पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्याला 1 महिना पूर्ण झालाय. मागच्या महिन्यात आजच्याच तारखेला म्हणजेच 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांना ठार केलं. धर्म विचारून पर्यटकांना ठार मारण्यात आलं. या घटनेत 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आलं आहे. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध NIA कडून घेतला जातोय. ऑनलाईन कॅबची सेवा देणाऱ्या कॅब कंपनीने बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसमोर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. या कंपन्यांकडून आकारण्यात येणारं भाडं आणि त्यात मनमानी पद्धतीने केले जाणारे बदल नेहमीच चर्चेत असतात. आता या प्रवासी भाड्यासोबतच ग्राहकांना लुटण्याचा आणखी एक प्रकार या कंपन्यांनी चालवला असून त्यावर केंद्रीय मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्ली विकास प्राधिकरणाने त्यांची गृहनिर्माण योजना 2025 नुकतीच जाहीर केली असून या योजनेअंतर्गत दिल्लीकरांना लोकनायकपुरम, सिरसापूर आणि नरेला येथे फ्लॅट खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. DDAच्या अधिकृत वेबसाईटनुसार या योजनेअंतर्गत याची नोंदणी प्रक्रिया 20 मे 2025 पासून सुरू झाली आहे. अपना घर गृहनिर्माण योजना 2025 अंतर्गत 7500 फ्लॅट्स विकले जाणार आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असणार आहे. वॉशिंग्टन DC येथील जुरू संग्रहालयाजवळ बुधवारी संध्याकाळी झालेल्या गोळीबारात इस्रायल दूतावासातील 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, अशी माहिती होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस नोएम यांनी दिली आहे. मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाने सांगितले की या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत 1 पुरुष आणि 1 महिला ठार झाली आहे.
व्हाईट हाऊसच्या ओव्हल येथील कार्यालयात दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी बोलताना ट्रम्प म्हणाले की भारत आणि पाकिस्तान यांच्यात आम्ही काय केलं ते पाहिलं तर ते सर्व प्रकरण पूर्णपणे मिटवले आणि मला वाटतं की त्या व्यापाराच्या चर्चेतून मिटवले. आम्ही भारतासोबत मोठा करार करत आहोत, आम्ही पाकिस्तान सोबत मोठा करार करत आहोत असं ट्रम्प यांनी म्हटलंय. संतप्त झालेल्या आंदोलकांनी सिंध प्रांतातील गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला केला. निर्देशकांनी काही ट्रक लुटले आणि त्यातील 3 ट्रक पेटवून दिले, ज्यात एका तेल टँकरचाही समावेश आहे. चोलिस्तानमध्ये सिंचन व्यवस्था मजबूत करण्यासाठी पाकिस्तान सरकार सिंध नदीवर 6 कालवे बांधण्याची योजना आखत आहे. या मुद्द्यावर पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि शहबाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज यांच्यातही तणाव वाढत आहे. जकार्ता येथे इस्लामिक देशांच्या ऑर्गनायझेशन ऑफ इंटरनॅशनल कॉर्पोरेशन संघटनेत भारताने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. इंडोनेशिया, इजिप्त आणि बहरीन या देशांनी मिळून पाकिस्तानचा भारत विरोधी प्रस्ताव रोखला. जकार्ता येथे OIC संसदीय युनियनची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानला काश्मीर मुद्द्यावर भारताच्या विरोधात कठोर भूमिका घ्यायची होती, पण इंडोनेशिया, इजिप्त आणि बहरीनने पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले. ही भारतासाठी कूटनीतीचे यश आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची कंपनी टेस्लाचे भारतीय वंशाचे CFO वैभव तनेजा सध्या चर्चेत आहे. वैभव आता जगातील सर्वात पगार घेणारा CFO बनला आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की टेस्लाचे CFO वैभव तनेजा यांचा वार्षिक पगार गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे CEO सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे CEO सत्यनारायण नडेला यांच्यापेक्षा जास्त आहे. यंदा शिक्षण क्षेत्रातील सर्वच महत्त्वाच्या परीक्षा आणि त्यांचे निकाल विक्रमी वेळेत लावण्याचा चंग बांधलेल्या राज्य सरकारने आता अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या MHT CETच्या निकालासाठीही कंबर कसली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या CETवर काही हरकती किंवा आक्षेप असतील तर ते नोंदवण्यासाठी अर्ज मागवले आहेत. हरकती व अर्ज नोंदवण्यासाठीची मुदत आज गुरुवारपासून सुरू होणार असून उमेदवार शनिवारपर्यंत अर्ज नोंदवू शकतील. गुगलने आपल्या लोकप्रिय फाइंड माय डिव्हाइसची नवीन एडिशन सादर केली आहे, जी आता फाइंड हब म्हणून ओळखली जाईल. गुगल I/O 2025च्या अवघ्या आठवड्याभर आधी झालेल्या अँड्रॉइड शो इव्हेंट दरम्यान कंपनीने घोषणा केली की ही सेवा आता पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि सर्वसमावेशक असेल. सलमान खानवर अनेक वेळा हल्ला करण्यात आल्यामुळे त्याच्या सिक्युरिटीमध्ये वाढ करण्यात आली. अशातच आता एका निनावी व्यक्तीने सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही घटना 20 मे रोजी संध्याकाळी घडली. आरोपी एका वाहनामागे लपून सोसायटीत प्रवेश करताना आढळला. वांद्रे पोलिसांनी जितेंद्र कुमार सिंग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि ते या प्रकरणाचा तपास करीत आहे. टीव्ही जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सलमान खान बिग बॉस 10च्या तयारीला लागलाय. तो लवकरच KBC होस्ट करताना दिसू शकतो असं म्हटलं जातोय. अमिताभ बच्चन KBC सोडणार असून निर्माते सलमान खानशी बोलणी करत आहेत अशा चर्चा सध्या सुरू आहेत. सर्व काही जुळून आल्यास सलमान कौन बनेगा करोडपती 17 होस्ट करेल असं म्हटलं जात आहे. IPLचे प्ले ऑफचे 4 संघ आता ठरले आहेत. गुजरात, बेंगळुरू, पंजाब आणि मुंबई आता प्ले ऑफ मध्ये पोहोचणारे 4 संघ ठरले आहेत. काही संघांची कामगिरी फारच लाजिरवाणी ठरली. काही खेळाडूंची कामगिरी चांगलीच नसल्याने खेळाडूंना काही संघ सोडणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. राजस्थान संघात आता काही चांगले नसल्याचे बोलले जात आहे. यशस्वी जयस्वाल राजस्थान संघ सोडणार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.